हाय गाईज, तर आज आपण चाललो आहोत गावाकडे. म्हणजे आम्ही बारामतीला चाललो आहोत आज. आणि जाता जाताच आम्ही सिद्धटेकचा गणपती करणार आहोत. धोंड्याचा महिना चालू झाला, अधिक मास चालू झाला आणि काल अधिक मास चालू झाला, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जाता जाताच आम्हाला रस्त्यातच येते, तर मग आपण गणपती करून जाऊयात, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊयात. आज सोमवार आहे, तर यापेक्षा चांगला दिवस कोणताच असू शकतो. तर बघा, आमची गाडी पण रेडी आहे. आणि आता आम्ही घरून चालू नाही केला व्हिडिओ, कारण की आम्ही खूप लवकर निघलो होतो आणि गडबड पण खूप होती. तर आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे, त्यामुळे इथून मी व्हिडिओ चालू करते आणि तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते. रात्रीपर्यंत हा व्हिडिओ चालणार आहे. आम्ही बारामतीत गेल्यावर पण काय काय करतो हेही मी तुम्हाला दाखवते, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर गाईज, आता आम्ही सिद्धटेकला आलो आहोत आणि गणपती बाप्पांचं जे अष्टविनायकापैकी एक गणपती आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही आलो आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही इथे आलो आहे, तर छान वाटतं आणि बघतो आम्ही, दर्शन घेतो, तुम्हालाही दाखवतो. जर अलाउड असेल तर मग तुम्हाला दाखवतो. तर गाईज, हे मंदिर बंद आहे आणि 10 मेपासून ते 9 जूनपर्यंत. तर आपले जे काही म्हणजे जे काही लोक बघताय ते, जर तुम्हाला सिद्धटेकला यायचं आहे तर एक लक्षात घ्या तुम्ही की 10 मे ते 9 जून हे मंदिर बंद आहे. तर आम्हालाही आत्ताच कळलं आहे. ठीक आहे, पण इथून दर्शन झालं आहे आपल्याला बघता. तर गाईज, आम्ही दुपारीच आलो, म्हणजे 3 वाजले होते आम्हाला यायला. आणि त्यानंतर थोडा आराम वगैरे केला आम्ही. आणि आता आम्ही थोडं बाहेर चाललो आहोत. तर मी सांगते तुम्हाला कुठे चाललो आहोत ते. पण सगळ्यात अगोदर आता आम्ही चाललो आहोत माझ्या मोठ्या आत्याच्या घरी. तिथून पुढे आम्ही कुठे जाणार आहोत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे मी तुम्हाला नक्की सांगेल आणि खूप स्पेशल आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तर आता मी तुम्हाला भेटते माझ्या मोठ्या आत्याच्या घरी. काय म्हणे डुमडुम टॅन्याव हे काय होतं, बट ठीक आहे, जे काही होतं. तर काही आता आम्ही कुठे आलो आहोत ते मी तुम्हाला सांगते. ते आपले उपमुख्यमंत्री होते माननीय श्री अजितदादा पवार, त्यांच्या स्मृतीस्थळी, त्यांच्या समाधीस्थळी आम्ही आलो आहोत. तिथलं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं आणि आमचं खूप चाललं होतं की आम्हाला तिथलं दर्शन घ्यायचं आहे. तर आज आम्ही बारामतीत आलोच होतो, तर आम्ही तिथेही चाललो आहोत आणि ते दर्शनही घेणार आहोत. तर मला जर जमलं तर मी तुम्हालाही दाखवते. मला काहीच माहीत नाही आहे ना तिथे अलाउड आहे का नाही, पण तरीही मी तुम्हाला दाखवते, प्रयत्न करते मी असेल अलाउड तर. आता आम्हाला तिथे जाऊन दर्शन घ्यायचं, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर गाईज, आता आम्ही इथे समाधीस्थळी आलो आहोत दादांच्या, आणि तिथे आम्ही जाऊन दर्शन करणार आहोत. तर हे चालू असतं दर्शनासाठी रोज संध्याकाळी 6 ते 9 वाजतं. तर हे आता पण म्हणजे खुलं आहे आणि आम्ही तिथं दर्शन घेणार आहोत. तिथे आज ऑलरेडी लोक आहेत बरं का दर्शन घ्यायला, आणि आता आम्ही पण घेतो. गाईज, हीच ती जागा आहे जिथे अजितदादांना मुखाग्नी दिली होती. आणि खूप भावूक म्हणजे होतं की असं अजूनही वाटत नाही आहे की अजितदादा आपल्यात नाही आहेत म्हणून. इतकं चांगलं व्यक्तिमत्व होतं ते. आणि ठीक, आता काय बोलू शकत नाही आपण नियतीच्या पुढे, पण आमची इच्छा होती इथे येऊन दर्शन घ्यायची त्यांची, आणि आज आम्ही ते केलं आहे. हे जे ग्राउंड आहे ना, तुम्हाला सांगते, हे विद्या प्रतिष्ठानचं ग्राउंड आहे.
आणि हे ग्राउंड इतकं मोठं आहे ना, इतकं मोठं ग्राउंड आहे. आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अजितदादांना इथे अग्नी देत होते ना, त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते, इथे एक पण जागा अशी रिकामी नव्हती. म्हणजे पूर्ण हे जे मैदान आहे ना, हे पूर्ण भरलं होतं. आणि इतकं मोठं मैदान आहे ना हे, म्हणजे आम्ही इथे आता आलो आहोत ना, तर आम्हाला कळतं आहे किती मोठं मैदान आहे आणि किती लोक म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारी होती, अजूनही आहेत. आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. अजितदादांनी खूप 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 चांगले कामं केले होते. बारामती तर पूर्णच त्यांनी बदलवून म्हणजे एकदमच चेंज केली होती त्यांनी. इतकी सुंदर बारामती, इतकं सगळं हे केलेलं आहे त्यांनी. खूप छान कामं केलेली आहेत. आणि तर ठीक आहे, आज आम्हाला इथे दर्शन करायचं होतं आणि तेही झालं आमचं. तर अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, मी तुम्हाला दाखवते की अजून आम्ही काय काय करणार आहोत ते. मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आहे. आज खूप मजा आली, खूप काही आम्ही एक्सपिरियन्स केला आणि खूप मजा आली. तर इथून पुढे असेच ब्लॉग येणार आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल